नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये. तुम्ही थंबनेलमध्ये एकदम बरोबर वाचलं की आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये प्रेपोजिशन सारखं टॉपिक लर्न करणार आहोत. आता प्रेपोजिशन एक्झॅक्टली काय शब्द असतात बरं, नेमकी काय काम करतात वाक्यामध्ये? समजा एखादं वाक्य तुम्ही तयार करता, कुठल्याही काळाच्या मदतीने म्हणा, त्याच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने म्हणा, किंवा एखादं ऑक्झिलरी वर्बचं स्ट्रक्चर असेल त्याच्या मदतीने म्हणा, एखादं वाक्य समजा तुम्ही तयार केलं, परंतु त्या वाक्यामध्ये जर ठिकाण येत असेल, वेळ येत असेल, ती क्रिया ज्या गतीने घडते त्याची स्थिती येत असेल, तर अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते डायरेक्ट आपण वाक्यात लावू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी वर्गात इंग्रजी बोलत आहे हे उदाहरण आहे, तर मी डायरेक्ट असं नाही म्हणू शकत का आय एम स्पीकिंग इंग्लिश क्लास, असं नाही म्हणू शकत. त्याला इन हा शब्द लावणं गरजेचं आहे. चला, इन तरी साधा साधा शब्द आहे, तो आपल्या सगळ्यांना लक्षात येऊ शकतो, पण असे अनेक शब्द असतात. आता इनचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला अशी सवय लागलेली असते कधी कधी का नको तिथं आपण इन घेतो, नको तिथं ऑन घेतो, जिथं आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये अशा ठिकाणी आपण बळच प्रिपोजिशन घेण्याचा म्हणजे आपली एक हॅबिट तिथं बिल्ड झालेली असते. का बरं? कारण की आपल्याला त्याचा ऍक्च्युअल यूज माहित नसतो, आणि जर माहिती असेल तर ऐन वेळेस एवढा वेळ नसतो की आपण ते आठवून बोलू शकतो. त्यामुळे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स महत्वाचे आणि मोजके 10 प्रिपोजिशन स्टडी करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, आणि हा व्हिडिओ पाहताना एक वही आणि पेन सोबत ठेवायचा आहे आणि मगच व्हिडिओ पाहायचा. का बरं? कारण की महत्वाचे उदाहरणं, महत्वाचे प्रिपोजिशन तुम्हाला ते लिहून घेतल्याशिवाय लक्षात येणार नाहीये. आणि बाय चान्स जर नसेल तर हाच व्हिडिओ परत एकदा पहा, म्हणजे तुमच्या डोक्यात फिट बसून जाईल. ते चालतंय. चला, कुठलाही उशीर न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या आजच्या व्हिडिओतलं पहिलं प्रिपोजिशन आहे इन. इन म्हणजे काय अर्थ दिसतो तुम्हाला? इन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर याचा अर्थ होतो आतमध्ये. आता एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये, एखाद्या वस्तूच्या आतमध्ये. आता समजा फॉर एन एक्झाम्पल मी आताच एक उदाहरण घेतलं होतं की वर्गामध्ये मग आपण इन क्लास म्हणणार, इन लावावंच लागणार तिथं. आता याचं पहिलं उदाहरण काय पाहायला मिळतं आपल्याला? पहिलं उदाहरण आहे की पुस्तके बॅग्स मध्ये आहे. पुस्तकं बॅग मध्ये आहे, तर याचं उत्तर काय पाहायला मिळतं आपल्याला? द बुक्स आर इन द बॅग. द बुक्स आर इन द बॅग. लक्षात आले इनचा वापर? जेव्हा कधी एखादी गोष्ट आतमध्ये आहे हे सांगायचंय त्यावेळेस तिथं इनचा वापर करायचा आहे. दुसरं प्रेपोजिशन पहा बरं. दुसरं प्रेपोजिशन आहे ऑन. ऑन म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीच्या वरती किंवा वरच्या दिशेने म्हटलं तरी सुद्धा चालतंय. तर याचं पहिलं उदाहरण पहा. याचं काय आहे? द फोन इज ऑन द टेबल. द फोन इज ऑन द टेबल म्हणजेच काय रे भैया? मोबाईल टेबल वरती आहे. ठीक आहे. नंतर 3 नंबरचं प्रेपोजिशन आहे ऍट. ऍट म्हणजेच काय? एखाद्या एक्झॅक्ट ठिकाणी. ओके, थोडक्यात सांगायचं झालं तर हे तर अर्थ तुम्ही लक्षात ठेवा जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, पण एखाद्या एक्झॅक्ट ठिकाणी जर तुम्हाला दर्शवायचं असेल तर तिथं ऍटचा वापर आपल्याला करावा लागतो. याचं उदाहरण पाहूयात का? याचं उदाहरण आहे तो बस स्थानकावरती आहे. ओके, म्हणजे तो बस स्टँड वरती आहे, बस स्टँडच्या जवळ आहे असं आपण बोलतो ना, राईट? तर त्यावेळेस आपण इथं म्हणायचं ही इज ऍट द बस स्टॉप. ही इज ऍट द बस स्टॉप किंवा बस स्टँड म्हटलं तरी सुद्धा चालतंय. पुढचं आपलं 5वं प्रेपोजिशन आहे फॉर. आता फॉर अनेकदा तुम्ही ऐकलं असेल, ओके, परंतु या फॉरचं मराठी मिनिंग पण कदाचित माहिती असेल तुम्हाला की याचा अर्थ होतो साठी. पण आता समजा फॉर एन एक्झाम्पल याचं एक उदाहरण पाहूयात की हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे किंवा ही भेटवस्तू तुझ्यासाठी आहे. अशा वेळेस आपण काय म्हणणार? दिस गिफ्ट इज फॉर यू. दिस गिफ्ट इज फॉर यू. आता याचं उदाहरण तर हे झालं. आता वळत आपण आपल्या पुढच्या प्रेपोजिशन कडे. पुढचं प्रेपोजिशन आहे विथ. विथ म्हणजेच काय रे बाबा? विथ म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर चहा सोबत किंवा चहा बरोबर. आता याचं पहिलं उदाहरण पहा की ती तिच्या मैत्रिणी सोबत गेली. ती तिच्या मैत्रिणी सोबत गेली. मग अशा वेळेस आपण काय म्हणणार? शी वेंट विथ हर फ्रेंड. शी वेंट विथ हर फ्रेंड. विथ म्हणजेच काय? आता एखाद्या व्यक्ती बरोबर, गोष्टी बरोबर किंवा सोबत म्हटलं तर चालतंय. पुढचं प्रिपोजिशन आहे टू. टू म्हणजेच काय? च्या दिशेने किंवा च्या कडे अशा अर्थाने आपण टू वापरतो. म्हणजे याचं उदाहरण काय आहे? मी बाजारात जात आहे म्हणजे बाजाराच्या दिशेने जात आहे. अजून बाजारात गेलोय का? नाही, तर बाजाराकडे चाललेलो आहे. मग अशा वेळेस मी काय म्हणणार? आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. पुढचं प्रेपोजिशन आहे पहा फ्रॉम. आता फ्रॉम टूच्या कम्प्लिटली अपोजिट आहे. फ्रॉम म्हणजे च्या कडून. ओके, एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या गोष्टीकडून, वस्तूकडून. तर आता याचं पहिलं उदाहरण काय आहे की ठिकाणावरून पण होता. ती पुण्यावरनं आली. ती पुण्यावरनं आली. मग तिथं काय म्हणणार आपण? शी केम फ्रॉम पुणे. शी केम फ्रॉम पुणे. पुढचं प्रिपोजिशन आहे आणि सेकंड लास्ट प्रिपोजिशन आपल्या आजच्या व्हिडिओतलं अबाउट. अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या गोष्टी संदर्भात, एखाद्या गोष्टी बाबतीत. म्हणजे उदाहरणार्थ ही एका राजाबद्दल गोष्ट आहे किंवा ही एका राजाची गोष्ट आहे, तर अशा वेळेस आपण म्हणणार दिस स्टोरी इज अबाउट अ किंग.
दिस स्टोरी इज अबाउट द किंग. ओके. आणि शेवटी जे की महत्वाचं आहे, लास्ट बट नॉट द लिस्ट, ऑफ म्हणजे चा ची चे. थोडंसं तुम्हाला मजेशीर वाटेल, चा ची चे. होय, म्हणजे आता याचं पहिलं उदाहरण आहे, हे पुस्तकाचं कव्हर आहे. हे पुस्तकाचं कव्हर आहे, तर त्याला आपण म्हणणार आहे दिस इज कव्हर ऑफ द बुक. दिस इज द कव्हर ऑफ द बुक म्हटलं तरी चालतंय. आता हे होतं आपले आजचे प्रेपोजिशन्स. आता हे प्रेपोजिशन स्टडी करताना तुम्हाला काही उदाहरणं तर आपण प्रोव्हाइड केलेलेच आहेत, पण एवढे छोटे उदाहरणं इनफ नाही आहेत. यासाठी तुम्हाला खूप सारा सराव महत्वाचा आहे. सरावासाठी अजून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काही उदाहरणं मी ड्रॉप करत आहे, तर ते सुद्धा एकदा चेक कराल आणि कमेंटमध्ये त्याचे उत्तर ट्राय कराल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला का? वाटला असेल तर लाईक करायचंय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे. तुमचा कॉलेजचा ग्रुप असू शकतो, क्लासचा ग्रुप असू शकतो, जिथं सगळे विद्यार्थी आहेत, जेणेकरून सगळ्यांना हा मराठीत असल्या कारणाने व्यवस्थितरित्या समजून जाईल हा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की हिट करायचं, जेणेकरून इथून पुढचा कुठलाच तुमचा व्हिडिओ चुकणार नाही. तुम्हाला एखाद्या टॉपिक बद्दल अडचण येते का इंग्लिशच्या? नक्की ना? हा, मग काय करा, त्या टॉपिकचं टायटल मला कमेंट मध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो मिळेल तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमचा वेळ काढून आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.